हाय सगळ्यांना नमस्कार. शुभ संध्याकाळ. झाला आमची संध्याकाळची वेळ झाली. छानपैकी चूल पेटवली. चूल पेटवून स्वयंपाकाची तयारी चालली. स्वयंपाकाला थोडा उशीर झालाय. चूल पेटली आताशी, त्यामुळे धूर लागल्यागत होतो. या कशाचा तारखा मारलाय? तांदूळच्या भाजीचा उशीर झाला का तर तांदूळची भाजी काढली, तुम्ही बघितलं, परत ती नीट केली, त्याच्यामुळे उशीर झाला. सगळी व्यवस्थित धुवून करून छान छान म्हणलं आज नुसती तांदूळची भाजीच खायची आहे. होय त्या आणि बापू आमचं गेलं तर राजुरीला. तुम्हाला म्हणलं ना सकाळपासून बापू गायब आहे. तर बापू आमचं राजुरीहून जाऊन आलं करमाळ्याहून. बापू 7:30 वाजताच गेलं तर सकाळी. मी म्हटलं बापू अहो गार लागल. कशाला गारठ्याचं उद्योग नाही नाही जायचंय. गारठ्याचं गेलं गारठ्याला माघारी. होय त्या हा तिकडं राजुरीचं काका आजारी होतं म्हणून त्यांची गाडी घ्यायला गेलो. त्या दिवशी गेलो भिगवणला सोमवारी. आणि आज बापू राजुरीला गेलं. मस्तपैकी आमचा स्वयंपाक झाला. आताच चूल पेटवली. बाहेर इतकी थंडी वाजती, बेवाप थंडी वाजती. आणि आता काय चुलीपासून उठत नाही त्या. चूल पेटवली म्हणल्या आता काय तिथनं हलत नाही त्या, कारण का बाहेर खूप थंडी सुटली. नो टेन्शन. अशी तांदूळची भाजी मस्त मस्त शिजाय घातली. आता लसणाची फोडणी देऊन आणि तुम्ही बसली ही लसणाचं कॅरेट पुढे घेऊन. तुम्हाला सांग का लसूणाची ऑर्डर आली 2 दिवस झालं. मला टाइम नव्हता हॉटेलवरनं हे करायला. तुझं कशाला मेहंदी काढते वय? आम्हाला जायचंय उद्या लग्नाला. ती नेहमीच्या आतापासून तयारी मेहंदी काढायची. आता जर मोबाईल जर असा हे करून बरं जाग भरून घेतलं का सगळं? किती घेतलं? मला हे करायचं आहे लसूण. बघा हे गावरान लसूण छान लावून लावून सगळा संपवला. लय होता लसूण, एवढंच राहिलंय आता. आता ही पण ऑर्डरीच आहे. एक जणाचा 5 किलो, एका ताईंचा मुंबईचा, आणि एका ताईंचा 1 किलोची ऑर्डर आहे. एका ताईंचं 5 किलोची ऑर्डर आहे. त्या म्हणल्या पहिला लसूण 5 किलो घेतल्याला आतापर्यंत गेला. आता 5 किलो लसूण दे, मग नेमका तुझा रानातला लसूण येऊस्तोवर माझा 5 किलो लसूण जाईल. म्हटलं चालतंय. मग त्यांची 5 किलोची ऑर्डर आहे. कारण का ओरिजिनल प्युअर लसूण दिलाय मी सगळ्यांना गावरान. त्याच्यामुळे त्यांना माहितीये माझा लसूण कसा आहे. होय त्या त्याच्यामुळे त्यांचा लसूण संपला. ज्यांनी एकाने माझ्याकडून 10 किलोचा लसूण घेतलाय गावरान. कुण्या काय काय ताईंनी तर जुळ्या सकट घेतलाय 5-6 किलो. यंदा तर तुम्हाला एकदम मस्त लसूण नाही का नाही आपला घरचा गावरान. आता तर ह्या वेळेस म्हणल्या सगळ्यांना ज्यांना जुळ्या सकट लसूण घ्यायचा त्यांना सगळ्यांना जुळ्या सकट लसूण द्यायचा. रानातनं काढायचा आणि तुम्हाला असे बांधून जुळ्या खोक्यात करून एक 4-5 दिवस वाळवायचा काढून चांगला वाळवून आणि मग तुम्हाला बांधून जुळ्या सुद्धा सगळ्यांना पाहिजे तसाच देणार. आता ही लसूण चेक करायचंय म्हणून मी कॅरेट खाली घेतलं होतं. एवढा राहिला होता. कॅरेट आहे बरं का. नाही गावरान लसूण तुला पाहिजे असलं तर मी देणार की. हाय की आमच्या इथं रानातलाच आहे. तुला सासूबाईंचा घेऊन देईन. पण कसं होय आता प्युअर आणि छान कसं कुडी पण. आता गावरान लसूण एवढे तेवढ्या कुड्या बारीक मोठ्या असतात. हो का हे अशा काय सरसकाट रानात काय आपल्या सरसकाट उगवत नाही. नाही तिथंच काय लहान मोठी 5 बोट आपली एवढं तिकडे होतं. पण तरी मी तुम्हाला सगळ्यांना छोट्या छोट्या कुड्या आम्ही घरी ठेवल्यात खायला. सगळ्यांना मोठा मोठा कुड्या निवडून देतात. एखाद्या दिवस बारीक मोठा होतो गरवडीत भरलेला हे असल्या. पण आता मी उद्याला लवकर जायचंय. छोट्या छोट्या कुड्या उलट लय नासवत नाही त्या. बारक्या छोट्या भाजीला काय अशा काय लयच मोठ्या असतात. काय अशा हाय तो ऑर्डरी म्हणलं चला 2-3च्या तेवढ्या देऊन टाकावत्या. उद्या जाता आपलं बॉक्स भरून न्यायचं. हॉटेलच्या जवळच कुरिअर आता हाय लय लांब नाही. तिथं जवळ या तिथनं टाकायचं. तर आमची इथं भाजी शिजली तांदूळच्याची गरमागरम मस्तपैकी चुलिवली तांदूळच्याची भाजी. या सगळेजण खायला. होय सगळ्यांना आवडती. मला आवडते. आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते. आत्या खात्यात, बापू खात्यात. बापू तर आल्यालाच नीट करत होता आम्ही. बापू म्हणलं आधी भाजी करा बाबा पाठदिशी. खरपूस भाजी करा बाबा मला जेवायच्या आधी. म्हटलं थांबा तरी नीट तरी करू दे किंवा आता पांघरून घेऊन गप झोपले तर. नाहीतर आलं असतं तर काहीतरी बोललं असतं तुम्हाला. पण आता हाका मारलं तरी येणार नाहीत. कारण का
आमच्या इथं खरंच खूप थंडी वाजते अहो. एकदा दार लावून बसलेला माणूस बाहेरच निघत नाही. अगं मिठाचंच कुठे गेलं काय हाय की आत्या त्या किटलीच्या माग हाय का? हा तो का तुम्ही म्हणता तू बसली मोबाईल धरून तर नेहमी काढली नेहमी काय मोबाईल धरा नाही तर मला एक तर बऱ्याच दिवसात संध्याकाळचं असं गप्पा माराय होय आत्या. मग काय तर. ऐकता आमच्या आत्याला नाही बोलाय कुणी. माझं इथं की तोंड दुखून. आणि आमच्या आत्याचं दुखतंय तोंड बोलाय कोणी नाही ती. मग काय करायचं आता इलाज नाही. होय तोंड दुखतंय आमच्या आत्याचं मग काय करायचं आता. बोलायलाच कोणी नाही. बापू आहे की हा बापू मोबाईल. बापू काय आत्यावर बोलायला येत नाही. जेवाय पुरतं बाहेर निघतात हातरुणातनं की लगेच परत हातरुणात जाऊन बसतात. वसा 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 माझी पोरभर भाकर होत तर त्यांचं झालं. जेवण झोपायला होय आत्या. पोरात असली तर सगळी सारखी. सगळ्यांना फास्ट जेवत्या सगळीच म्हणजे दमाने जेवायला लागत नाही होय. हा मिठाची भाजी मिरची टाकली खोडून त्या. खुडून मिरची लसूण लसूण लय भरपूर टाकायचं. लसणाशिवाय मजा नाही भाजीला. टाकला ना खरपूस लई तर ती बी चांगली फोडणी द्यायची. अशी द्यायची की चांगला लसूण लाल होऊन द्यायचा. आणि भाजी इतकी हुंडी आमच्या दाखवलं मी व्हिडिओ मागाशी त्यांना काढून दाखवलाय. आणि मग ते काय होते ते औषध मारायचं होतं पण म्हटलं थोडा तांदूळचा वाईट पोटभर खाऊन घ्यावं 2-3 दिवस आणि मग भाजी गावली केवढीशी चुका आहे तिथं म्हटलं वाईट म्हटलं आधी तांदूळाची भाजी 2-3 दिवस खाऊन घ्यावं मग औषध मारा. बापू मला 2 दिवस झालं म्हणत होतं पण त्यांना म्हटलं मारा औषध घेऊन या मारा मस्तपैकी औषध. आणि अजून कोणाला पाहिजे असलं लसूण तर आहे मी माझ्याकडे. मी तुम्हाला ऑर्डर टाका मी तुम्हाला पॅक करून देईन पण ऑर्डर थोडा इकडे तिकडे 2-4 दिवस लागतील. तसं आता हॉटेलचं काम घरी नसते पॅक करून न्यायचं. आता आज होती घरी म्हणलं मस्तपैकी गप्पा हाणत आता पॅक करते. ऑर्डरी ऍड्रेस लिहिल्या तर फक्त आता मोजून भरायचा आहे आणि चिकट टेप लावून पॅक करायचा आहे होय आत्या. हा उद्या पाठवायचा का परवा. नाही उद्या जाता घेऊन जायचा गाडीत बॉक्स गाडीत टाकून द्यायचा आणि संध्याकाळनं म्हटलं तरी मग तिथनं घेऊन जात्याला. उद्या लग्नाला जायचं वायला. लग्नावनं 2 वाजता लग्न ही सगळं आवरायचं 2 वाजता जायचं तसंच हॉटेलवर मग कसं सगळं बघावं लागतंय काय करायचं. जायचं काय तेवढं दुपार तपलं ती दुपारपर्यंत करते 2 जणी. ती पण यायचं म्हणलं मग बघू भाऊजी आहेत तर भाऊजी ऋतू 2 थांबतील. आपण सगळं आवरून जायचं आता लग्नाला जावं लागेल. जवळचं लग्न एक तर कशालाच नाही. पुरी परत मानते काकी मुदामाची याय नाही. काय करायचं सगळ्या अडचणीच त्या. त्याच्यामुळे कसं होतंय आज भरपूर झाली गाड्या भाड्या. भरपूर झाली ना आज लय नीट गेली लय आणली होती. वाढून झालं मी काढीत होती वाढू ते काय वाटायला पोटाला. मस्त वेळी चुलीला पोत्याला ही दिलाय आज कारण का आज दत्त जयंती पौर्णिमा असल्यामुळं आज उपास होता. गुरुवार पण आम्हाला दोघीला उपास आहे आत्याला आणि मला पण. दोघीला पौर्णिमा आहे. मला असतो गुरुवार आत्याला असते पौर्णिमा. त्याच्यामुळं भूक लागली. या तुम्ही पण मस्त जेवण करायला. आणि कसा वाटला एवढी सांगा सगळ्यांनी कमेंट करून. आणि पाहिजे असला कोणाला लसूण तरी तुम्ही ऑर्डर टाकू शकता. मला व्हॉट्सअपला मेसेज टाका ताई मला लसूण द्या तुम्हाला पाठवून देईन मी. होय हाय तवर संपवून द्यायचा काय ज्याला पाहिजे त्यांना घ्या. कसं आहे 2-4 महिने लसूण लावलेला आता 15 दिवस होऊन गेलं. 4 महिन्यात तर लसूण निघतोय. 2 कॅरेट लावली की म्हणजे 1.5 कॅरेट 30 किलो लसूण लावलाय. हो 30 किलो लागला असं. 30 किलो लसूण 50 किलो होता लसूण. हो 2 कॅरेट फुल आणि 1 अर्धा. हा लय लावलाय. म्हणलं ज्यांना दिवस लावत होते दोघी जणी 3 दिवस. तुम्हाला म्हणलं का नाही हाजरीने बाया लावल्या त्या म्हणलं लय ताण घ्यायचा नाही आत्याला म्हणलं हाजरीने बाया लावू पण काढू लावू. खूप पाय आले ना. काढायचं 2 दिवस एक बाया लावली की होऊन जाईल. काय लय ताण घ्यायचं. कसं तुम्हाला लसूणच पाहिजे गावरान म्हणल्यावर नाद नाही करायचं होय आत्या. ज्यांनी माझ्याकडून लसूण घेतला ती मनानेच ऑर्डर टाकते त्या. ह्या ताईंनी तर 3 दिवस झाला मला फोन करत होते. अगं रेश्मा फोन तरी उचल म्हणलं. मग काय व्हॉट्सअपला त्यांनी पैसे पाठवले आणि ऍड्रेस पाठवून दिला म्हणलं टाक बाया लसूण तू. म्हणलं टाकती ऑर्डर. कालच न्यायचा होता पण मला काल थोडा सकाळनं उशीर झाला त्यामुळे राहिला. पण आज म्हणलं आता यारवाळी बांधून ठेवा. असू द्या बाय सगळ्यांना. शुभ संध्याकाळ. शुभरात्री बाय. या सगळी जण जेवण करायला मस्त भाजी